हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत जॉर्ज बर्कलेची थेअरी. ओके, जर तुम्ही माझे 3 व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या, कारण 3rd व्हिडिओमध्ये आपण जो अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये प्राथमिक गुण आणि द्वितीय गुण का बरं महत्त्वाचे आहे, का बरं लॉकने ते मान्य केलेले आहे आणि त्याचा खंडन बर्कलेजींनी का बरं केलेला आहे, त्यांना भौतिक जगत त्यांनी का बरं नाकारलेलं आहे, तर त्यांनी आध्यात्मिक आणि ईश्वर आणि आत्मा का बरं मान्य केलेलं आहे हे मी आपल्याला 3rd व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं असणार आहे. तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण 4थ्या व्हिडिओला सुरुवात करूया. लॉकने गुणाचे जे 2 गुण सांगितलेले आहेत त्याचे जे प्रकार आहे ते मी 3rd व्हिडिओमध्ये सांगितलेलेच होते. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पूर्ण त्यांची थेअरी बघणार आहोत. ओके, तर चला, पहिला आहे प्राथमिक गुण आणि दुसरा आहे सेकंडरी गुण म्हणजे उपगुण. ओके, तर प्राथमिक गुण कशाला म्हणणार तुम्ही? जर प्रायमरी गुण असते ते काय असते? जे वस्तूमध्ये विद्यमान असतात. हे जे मूल गुण आहे त्यांना आपण काय म्हणून? प्राथमिक गुण म्हणून. म्हणजे जे मुळामध्येच त्याच्यामध्ये पूर्ण सामावलेलं असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? प्राथमिक गुण म्हणणार आहोत. उदाहरणार्थ विस्तार, संख्या, घनत्व हे काय आहे? मूल गुण आहे. आणि हे जे गुण आहे हे स्वतंत्र असतात, त्याच्यामध्ये दुसऱ्यांनी टाकलेलं नसतात का? नाही, स्वतंत्र असतात, त्यांचं एक वेगळं पर्टिक्युलर जागा असते आणि हे अनुभवकर्त्यांवर अवलंबून नसतात, तर वस्तूमध्ये ते असतातच. ओके, जसं आता आपण एखादी वस्तूचं नाव जर घेतलं तर त्याच्यामध्ये ती पर्टिक्युलर ती वस्तू असते. तुम्ही त्याचं वस्तू दुसऱ्यावरती आपण सांगू नाही शकत, कारण त्याच्यामध्ये पण ती क्वालिटी आहे असू शकते, पण पूर्ण क्वालिटी सांगणार का आपण? नाही. म्हणजे प्राथमिक जे गुण आपण म्हणून का याच वस्तूमध्ये मिळणार आहे तर ते दुसऱ्यामध्ये मिळणार आहे का? नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारे प्राथमिक गुणांच्या बाबतीत लॉकनी इथे काय दिलेली आहे? ही मान्यता दिलेली आहे, ही बाब त्यांच्या लक्षात आलेली आहे. सेकंडरी जो गुण असते त्याला काय म्हणतात? ते म्हणतात की हे वस्तूमध्ये विद्यमान राहत नाही. ठीक आहे, प्राथमिक गुण वस्तूमध्ये विद्यमान राहतात, पण सेकंडरी जे गुण आहे त्या वस्तूमध्ये विद्यमान राहत नाही. तर ते कसे असतात? म्हणजे परतंत्र असतात. ठीक आहे, म्हणजे बाहेरून आलेले असतात आणि अनुभवकर्त्यावर ते अवलंबून असतात. जो अनुभव करणार आहे त्याच्यावरती ते अवलंबून असणार आहे, कारण परतंत्र आहे ना, कारण ते दुसऱ्यांनी जसं जसं अनुभव करण त्यानुसार अनुभवाच्या द्वारे त्याला ते कळणार आहे. आणि संवेदना मात्र असतात, त्यांना त्यांचे गुणांचे गुण असे इथे संबोधले जाते. जसं आता आपण म्हटलं, एखादं उदाहरण घेतलं तर तुम्ही एखादी वस्तू बघितली तर त्याचं काय बघता? रूप बघता. ओके, एखादा ॲपल बघितला ना, आपण ॲपलचंच उदाहरण घेऊ. ठीक आहे, ॲपल जर तुम्ही बघितला, ठीक आहे, तर त्याचं पहिले तुम्हाला काय दिसतं? हे दिसतं, रंग दिसतं. तो कोणत्या रंगाचा आहे? लाल रंगाचा. ओके, त्याचं रूप दिसतं. अरे वा, किती छान इथे टवटवीत तो ॲपल आहे. त्याचं मग तो खाल्ल्याच्या नंतर तर आपल्याला कळतं का हा कितीच गोड आहे. त्याचं मग आपल्याला असं वाटतं अरे वा, अजून खायला पाहिजे. ऐका नाही, म्हणजे तुम्हाला चांगलं वाटते. म्हणजे त्याचे जे सेकंडरी गुण आहे तुम्ही नंतर करता. अनुभव जो यांनी ॲपल खाल्ला असेल किंवा काही खाल्लं असेल, आंबा खाल्ला असेल, त्याला ते कळेल की हे काय सेकंडरी गुण आहे, रूप, रस, गंध वगैरे. ठीक आहे, कळत आहे, रंग वगैरे हे सेकंडरी आहे. पण फर्स्टली गुण काय आहे? हे स्वतंत्र असते, त्याच्यामध्येच असलं पाहिजे. पण सेकंडरी गुण काय? अनुभवावरती आधारित आहे. म्हणजे जो ॲपल खाईन त्याच्यावरती अवलंबून आहे की त्याला तो कसा वाटला. ओके, आलं लक्षामध्ये सेकंडरी गुण. आणि ते जर विचार केला तर जडद्रव्याच्या खंडनासाठी जडद्रव्याच्या समर्थात असलेले सर्व सिद्धांत इथे आपण काय करते? खोडून काढणे. आणि लॉकने केलेल्या गुणभेदाचेही बर्कलेने खंडन केलेले असणार आहे. आता काय करणार आहे? अमूर्त कल्पनाचे खंडन पण बर्कलेनेच केलेले आहे लॉकचे. आता कोणी ना कोणतं असलं पाहिजे ना का आपल्या मताचं खंडन केलं पाहिजे, म्हणजे ते आपल्याला काय दोष आहे हे जाणून घेण्याचा विचार केलेला आहे. तर बर्कले काय म्हणतात? तर प्राथमिक गुण आणि दुय्यम गुण यांच्यातील खंडनामध्ये बर्कलेने काही युक्तिवाद सुचविलेले आहे. आता युक्तिवाद सुचवायलाही बर्कले खूप हुशार आहे. पहिलेच्या याच्यामध्ये पण त्यांनी युक्तिवाद सुचवले होते 6. आताही ते म्हणतात की लॉकने दुय्यम गुणांना सापेक्ष मानलेले आहे. रूप, रस, गंध, स्पर्श यांसारखे दुय्यम गुण हे ज्ञातावर आधारित अर्थात आत्म्यावर निर्भर असतात आणि म्हणूनच त्यांना सापेक्ष म्हटले जाते. परंतु त्या बाबतीत बर्कलेचे मत आहे की ज्याप्रमाणे दुय्यम गुण हे ज्ञातावर अवलंबून असतात, अगदी त्याचप्रमाणे प्राथमिक गुणही ज्ञातावरच अवलंबून असले पाहिजे.
ओके, जसं म्हटलं की मला ह्या ॲपल खायचं आहे, त्याचं रूप रस गंध जे आहे मला जो ज्ञात आहे त्याला आवडलेलं आहे, तर ते पण गुण काय आहे सापेक्ष आहे. म्हणजे असं असता कामा नये की ते गुण फक्त प्राथमिक सेकंडरी गुण आहे ते प्राथमिक पण असलं पाहिजे. म्हणजे ज्ञातावर अवलंबून असलं पाहिजे का त्याला ते चांगलं वाटलं पाहिजे. आणि त्यानुसारच ते म्हणतात की बर्कले जे मत आहे की ज्याप्रमाणे दुय्यम गुण हे ज्ञातावर अवलंबून असतात, तर अगदी त्याचप्रमाणे प्राथमिक गुण हे ज्ञातावर अवलंबून असलं पाहिजे. तर आपण फर्स्टमध्ये बघितलं होतं की जे प्राथमिक गुण आहे अनुभवावरती आधारित नसते, सेकंडरी गुण हे अनुभवावरती आधारित असते. म्हणून ते म्हणतात की फर्स्ट पण गुण जेव्हा असलं पाहिजे तेव्हाही ज्ञातावरती अवलंबून असलं पाहिजे आणि सेकंडरी गुण पण ज्ञातावरच म्हणजे जो ज्ञान करतं त्याच्यावरती अवलंबून असलं पाहिजे. लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ आपण ॲपलचं घेतलं होतं उदाहरण. आता आपण इथे त्यांनी काय म्हटलं उष्णताचं घेऊन, उष्ण आणि शीतल दोनच असते, एक तर थंड असलं पाहिजे, एक तर काय असलं पाहिजे गरम असलं पाहिजे. एवढं लक्षात येते तुमच्यावाल्या. आता मनाच्या भावना मात्र आहेत. एकाच वस्तू एखाद्यांना थंड वाटते आणि तीच गोष्ट दुसऱ्यांना उष्ण वाटते. आता बघा तुम्ही आईस्क्रीम खाता, ओके, आईस्क्रीम उन्हाळ्यामध्ये सगळेजणच खाते, ठीक आहे, नवीन गोष्ट नाही आहे. आता आईस्क्रीम तुम्हाला कशी वाटते? थंडी वाटते ना, ओके, थंडी वाटते. पोटात गेल्याच्या नंतर गरम उष्ण वाटते. का बरं? कारण पाणी पण तसंच आहे. प्यायच्या वेळेस आपल्याला खूप चांगलं वाटते थंड आणि मग नंतर काय ते पोटात गेल्यावर उष्ण वाटते. तेव्हा तुम्हाला कळत नाही, ते नंतर कळतं, आहे का नाही. म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट उष्ण वाटू शकते, एखाद्याला ती थंडी वाटू शकते, दोन्ही गोष्ट असल्या पाहिजे. आणि म्हणून बर्कले म्हणतात की माझं मत आहे की हीच काय प्राथमिक गुणांच्या बाबतीतही लागू पडली पाहिजे. म्हणजे असं नाही की सेकंडरीमध्येच लागू पडली पाहिजे, तर हे प्राथमिक गुणांच्याही याच्यामध्ये अनुभवामध्ये आलं पाहिजे की ज्या प्रकारे सेकंडरी गुण आहे त्या प्रकारे काय प्राथमिक गुण असले पाहिजे. आकार आकृती आहे प्राथमिक गुण मानले आहे, परंतु त्यातही व्यक्तीच्या स्थितीविषयक दृष्टिकोनातूनही विचार पाहिला पाहिजे आणि त्यांना परिवर्तन केलं पाहिजे, ठीक आहे. आणि एखादी वस्तू जवळून पाहिली आणि नंतर दुरून पाहिली तर त्याच्या आकृतीत आपणाचा फरक जाणवत असते, साहजिकच आहे ना. आता बघा लॉकने जे मत मांडलेले आहे ते मत बर्कलेला मान्य नाही, ठीक आहे. म्हणून बर्कले काय म्हणतात, मी त्याचं मताचं खंडन केलेलं आहे, साहजिकच आहे. अमूर्त कल्पना ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया कधी कोणी असते का? अरे मी असं आहे, मी तसं आहे, मी तर प्रधानमंत्री असं कोणी म्हणते, पण ते रिॲलिटीमध्ये असते का बेटा? नाही ना. त्याचप्रकारे म्हणतात की एखादी वस्तू जर तुम्हाला दुरून जर बघितलं तर ती वस्तू तुम्हाला बारीक दिसू शकते, मोठी दिसू शकते, काळी दिसू शकते, तुमच्या अनुभवाच्या ज्ञातावरती अवलंबून आहे. पण जवळून आल्यावरती तीच वस्तू तुम्हाला चांगली पण दिसू शकते. एखाद्या तुम्ही मॉलमध्ये किंवा एखाद्या दुकानात जा, तुम्ही विंडो शॉपिंग करता, आता हाय काय आहे म्हणजे तुम्ही बाहेरून निहारता एखादी गोष्ट, पण जेव्हा तुम्ही त्या वस्तूला रिॲलिटीमध्ये बघतात ना तेव्हा तुम्हाला वाटतं हडा काय पांचट वस्तू आहे, मला दुरूनच चांगली दिसत होती ही, बरोबर आहे असंच तुम्ही म्हणाल. म्हणूनच ते म्हणतात की जरुरी नाही आहे की दुरून दिसणारी वस्तू तुम्ही जर जवळून बघितली तर तुम्हाला चांगलीच दिसेल, ठीक आहे. आणि सेकंड जो युक्तिवाद तो सांगते ते म्हणतात की लॉकने केलेला प्राथमिक गुण आणि दुय्यम गुणामध्ये जो भेद बरोबर नाही, कारण लॉकच्या मते प्राथमिक गुण जर जडद्रव्याचे यथार्थ धर्म आहे तर परंतु दुय्यम जे गुण आहे जडद्रव्याचे यथार्थ धर्म नाही, असे हे बरोबर ठरणार नाही. कारण आकृती आणि प्राथमिक गुण आणि उपगुण म्हणजे सेकंडरी गुण आहे हे बर्कले असे म्हणतात की कोणतेच द्रव्य असू शकत नाही ज्याचा आकार अथवा विस्तार नाही, तसेच असे कोणतेच द्रव्य राहणार नाही. ते म्हणतात की असं काहीच नाही आहे ज्याच्यामध्ये आकारही नाही आहे विस्तारही नाही आहे, सगळ्याच्यामध्ये आकार आणि विस्तार. जर तुम्हाला दुरून ती जर वस्तू चांगली दिसत असली, खूप छोटी बारीक दिसलेली असती, जवळून गेल्याच्या नंतर जरुरी नाही का ती वस्तू चांगलीच असेल किंवा खूपच बारीक असेल किंवा ती मोठी असू शकते, काही पण असू शकते, चांगलं असू शकते. म्हणून ते म्हणतात की याच्यामध्ये ज्याला आकार आणि विस्तार नाही तसेच असे कोणतेच द्रव्य इथे राहणार नाही ज्यांना विशिष्ट रंग नाही. वस्तुतः अर्थात आकार असलेली कोणतीच वस्तू ही रंगहीन असत नाही, ठीक आहे. म्हणजे ज्याला आकार दिलेला आहे त्याच्यामध्ये काही ना काही रंग असतेच. आता बघा तुम्ही पाणी म्हटलं, ओके, वॉटर म्हटलं, वॉटरला पण एक वेगळ्या प्रकारचा रंग आहे, गंध आहे ना, तहान भागवण्याची क्षमता आहे. आता तुम्ही म्हणाल की नाही अरे मॅडम मला तहान लागली, मला कोको कोला द्या, मला पेप्सी द्या, असं तुम्ही म्हणणार नाही. तुम्ही काय म्हणाल मॅडम किंवा आई पाणी आहे का, किंवा तुम्ही एखाद्या माठाकडे जाऊन तुम्ही ते पाणीच प्याल ना. म्हणून ते म्हणतात की याच्यामध्ये विस्तार आणि आकार असलेलेही
असलेली कोणतीच वस्तू ही रंगहीन राहत नाही. सगळ्यांना रंग असते, सगळ्यांना विस्तार असते, सगळ्यांना आकार असते आणि म्हणूनच प्राथमिक गुण आणि दुय्यम गुण असा भेद गुणांमध्ये करता येणार नाही. ओके, सगळ्यांमध्ये सगळीच क्वालिटी असते, प्राथमिक गुण असो की सेकंडरी गुण असतो. म्हणून बर्कलेचं जे लॉकच्या ज्या मताचं खंडन बर्कलेने केलेलं आहे, आता आपल्याला वाटतं काय बरोबर मत यांनी खंडन केलेलं असणार आहे. ठीक आहे. तिसरा युक्तिवाद ते काय म्हणतात की जड द्रव्याचं निष्क्रिय मानतात आणि गुणास द्रव्याची शक्ती असतात. प्राथमिक गुण जडद्रव्यापासूनच उत्पन्न धर्म आहे. आता बघा, बर्कलेनी जडद्रव्याचं खंडन केलेलं आहे. आध्यात्मिक आणि ईश्वराने आत्म्याला मान्यता दिली आहे, दोन गोष्टीला मान्यता दिलेली आहे. जडद्रव्याचं खंडन केलेलं असणार आहे बर्कलेनी, कोणाच्या? लॉकच्या. आणि या ठिकाणी हा जो विरोधाभास आपणास जाणवतो तो असा की जडद्रव्य निष्क्रिय आहे, तर त्यात गुणांना उत्पन्न करण्याची शक्ती कुठून येते आणि ते असक्त असेल तर निष्क्रिय कसे काय, हे दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहे. आणि हा जो विरोध नाहीसा करण्यासाठी बर्कलेने त्यांनी केले आत्मालाच त्यांनी काय म्हटलेले आहे? सक्रिय मानलेले असणार आहे. ओके, तिसरा युक्तिवाद. चौथा जो युक्तिवाद आहे ते म्हणतात की बर्कले म्हणाला की प्राथमिक गुण आणि दुय्यम गुण यांच्यात आपणास भेद करता येणार नाही. साहजिकच आहे, पहिलेच्या पण याच्यात त्यांनी सांगितलं होतं की प्राथमिक गुण आणि सेकंडरी गुणमध्ये आपल्याला फरक करता येणार नाही. दोन्ही गोष्टी बरोबर आहे आणि त्यातील संबंध हा अविभाज्य आहे. रंग, गंध, स्पर्श, रस आणि त्याचे गुण, विस्तार, आकृती किंवा गती यांच्याशी कोणताही संबंध नसताना स्वतंत्रपणे अस्तित्वात राहू शकणार नाही. केवळ रंग आणि केवळ रुची किंवा केवळ गंध यांना कसलेच अस्तित्व राहू शकत नाही. ठीक आहे. आणि रंगासाठी आपणास एखादी रंगीत वस्तू, रुचीसाठी एखाद्या रुचक पदार्थ घ्यावा लागतो आणि आपणास नुसता रंग कधीच पाहायला मिळत नाही, तर त्यासाठी कोणत्या तरी एखाद्या रंगाची, एखाद्या विशिष्ट वस्तूची इथे पाहणी करावी लागते. आता मी म्हटलं की ॲपल लाल असते, म्हणजे तुम्हाला एखादी वस्तुस्थिती डोनेट करावी लागली, अरे बाबा ही वस्तू काय लाल आहे. आता केळं जे आहे, बनाना आहे, त्याला पण एक रंग आहे, त्याचाही एक आकार आहे. मँगो म्हटलं की त्यालाही एक आकार आहे, त्याचा पण एक रंग आहे, त्याची पण एक चव आहे, त्याची पण एक रुची आहे. ओके, आलं लक्षामध्ये मी काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे? म्हणजे तुम्हाला एखादी रंग आहे, आता पाणी म्हटलं, पाण्याला पण त्याचाच एक रंग आहे, त्याचाच एक रुची आहे, त्याची एक चव आहे. म्हणजे तुम्ही विचार जेव्हा करता एखाद्या रूपाची, स्पर्शाची, गंधाची, तर ते वस्तूनुसारच तिथे पाहायला मिळत असते, असं कोण म्हणतात? बर्कलेचे विचार असणार आहे. आणि आपण असं नुसता हिरवा रंग पाहावयास न मिळता हिरवे पानं मिळते, हिरवा गवत मिळते, हिरवे पोपट इत्यादी अमूर्त जेव्हा वस्तू पाहायला मिळत असते, मग त्या वस्तूच्या सहाय्यानेच आपण संबंधित जो रंग तो पाहत असतो, त्याच्यामध्ये रुची, त्याच्यामध्ये गंध, त्याच्यामध्ये ध्वनी इत्यादी सर्व गुणांच्या बाबतीतही घडते. हे या ठिकाणी लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे दिसतं तुम्हाला हिरवा रंग म्हणून चालत नाही, तर तुम्हाला कंपॅरिझन करता आलं पाहिजे. अरे हा गवत हिरवा आहे, हा पोपट हिरवा आहे. एखादं तुमच्या घरी झाडही असेल ना, तर त्याच्या ते पानामध्ये पण हिरव्या कलरचे, डार्क हिरव्या कलरचे, कंच हिरव्या कलरचे, फेंट हिरव्या कलरचे, पोपटी हिरव्या कलरचे असे काय असे शेड तुम्हाला पाहायला मिळते. जर बघितलं नसेल, कधी बघितलं नसेल झाड, तर पहिले आज तुम्ही तुमच्या घरी बघा किंवा आजूबाजूला बघा की सगळेच पानं हिरवे असतात का, सगळेच पानं पोपटी असतात का, कोणता रंग हिरवा असते, कोणता रंग पोपटी असते, डार्क कंच हिरवा कोणता, हे आज तुम्ही काय करा, निरीक्षण करा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा. ओके, तर दुय्यम गुणांचे संवेदना होण्यासाठी आपणास प्राथमिक गुणांचा आधार घ्यावा लागतो, हे बरोबर आहे. रंग अमूर्त रूपात पाहायला न मिळता रंगयुक्त विस्तार असायला पाहिजे. दुय्यम गुण प्राथमिक गुणापासून वेगळे, स्वतंत्र आहे असे अनुभवाला येत आहे, तरी विस्तार, आकृती, अमूर्त, गती यांची कल्पनाही आपणास करता येणार नाही. आणि म्हणूनच बर्कले असे म्हणतात की दुय्यम गुण आपल्या मनात असतात आणि प्राथमिक गुण असतात वस्तूत असतात. ओके, दुय्यम गुण कुठे असतात? तुमच्या मनात असतात. आणि प्राथमिक गुण कुठे असले पाहिजे? वस्तूमध्ये असले पाहिजे ना, हे असे म्हणणे चुकीचे आहे. दुय्यम गुण जसे आपल्या मनात अवलंबून असतात, त्याचप्रमाणे मूलगुणही मनावर, ज्ञाताच्या दृष्टिकोनावर, भूमिकेवर, अंतरावर अवलंबून असल्याने तेही मनातच असतात. दुय्यम गुणाप्रमाणे मूलगुणही ज्ञातुसापेक्ष असतात असेही बर्कलेचे कोण आहे? मत आहे. ओके, लॉकच्या विचाराशी सुसंगत राहून बर्कलेने जे दुय्यम गुणाविषयी खरे असे म्हटले आहे, ते प्राथमिक गुणाविषयीही म्हटले असते. हे निष्क्रिय
निष्कर्ष काढला असता, म्हणजे सर्व गुण हे दुय्यम गुणाचं असतात अशा प्रकारचे निष्कर्ष काढता. तो उपगुण आणि प्राथमिक गुणांना मनावर आश्रित ठेवून हे जे खरे अस्तित्व आहे ज्ञाताच्या किंवा जो जाणणारा आहे, जो अनुभव करणारा, त्याच्या मनावरती इथे अवलंबून असले पाहिजे. आणि वरील सर्व विवेचनावरून असे लक्षात येते की प्राथमिक गुण आणि दुय्यम गुण यामध्ये जो भेद आहे असंस्कृतिक आहेत आणि गुणांच्या या भेदावर आधारित जडद्रव्याची जे केलेली सिद्धी आहे हे काय आहे, मिथ्या आहे. ओके. वस्तुतः गुणांचा आश्रय सिद्ध बाह्य पदार्थ जडद्रव्य सत्ता सिद्ध होत नाही, कारण की गुण संवेदना मात्र आहेत, म्हणूनच त्यांचा आश्रय आणि जे अधिष्ठान आहे हे आत्मा असू फक्त आत्माच असू शकते आणि जड पदार्थ असत नाही. आणि म्हणूनच आत्मा हाच सर्व प्रकारच्या अनुभवाचा काय आहे, अधिष्ठाता आहे. पहिले सांगितलं की बर्कलेनी जडद्रव्याला मान्यता दिलेली नाही आहे, त्यांनी आत्मा आध्यात्मिक ईश्वरची गोष्ट केलेली आहे आणि म्हणूनच त्याच्यामध्ये जे जडद्रव्य जे भौतिक वस्तू इथे असू शकणार नाही, तर ते आत्म्यातच असू शकते. प्राथमिक गुण आणि सेकंडरी जो गुणाचा जो भेद केलेला आहे, जे विचार मांडलेले आहे लॉकने, ते पूर्ण मत खंडन करण्याचं कोणी काम केलेलं आहे, बर्कलेनी केलेलं असणार आहे. लक्षात ठेवा. त्यानुसारच प्राथमिक गुण आणि दुय्यम गुण जर विचार करायचा पेपरमध्ये आलं तर तुम्हाला हे सगळं प्रॉपर तरीकेने लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर लवकरात लवकर अजून मी व्हिडिओ अपलोड करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे आणि नवीन टॉपिक घेऊन इथे विचार करणार आहे. ओके. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय